डिव्हाइस टच द ह्युमन गॅरेज हे खरंच गॅरेजच आहे एक प्रकारचं ह्युमनसाठी. आणि ते पेशंटला कायमचं कसं बरं करायचं ह्या टेक्निक्स, छोट्या छोट्या एकदम बारीक टेक्निक्स आहेत, ते एकदम डीप मध्ये आणि व्यवस्थित सांगण्याचं काम हे जे ह्या कोर्सेस मध्ये झालं आहे त्याचा खूप आम्हाला पुढे फायदा होईल. तर याच्या आधी तुम्ही बोन सेटिंग वगैरे असं वर्कशॉप अटेंड केले होते? हो, भरपूर दोन सेटिंग हे केले, कॉन्फरन्स अटेंड केली मी. तर त्याचा आणि ह्याचा एक्सपिरियन्स घेतला तर आम्हाला त्यावेळेस डीप मध्ये एवढं सांगितलंच गेलं नव्हतं. स्पाइन मॅनिप्युलेट आणि हिप वरच जास्त त्यांनी केलं, पण बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्या याच्यात इन्क्लूड केलेल्या किंवा आवाज येण्यावरती फोकस होता. ज्या टेक्निक्स एक्सप्लेन केल्या डीप मध्ये ज्या गोष्टी आतमध्ये काय घडते बरोबर आहे, मुवमेंट्स. तुम्ही एक डॉक्टर आहात तर असेसमेंट डायग्नोसिस किती महत्वाचे असते याच्यावरती आपण जे नॉन मेडिकल साठी सुद्धा आपण ते सांगतोय ती पद्धत तुम्हाला ह्या कोर्स केल्यानंतर म्हणजे वर्कशॉप जर हे केलं साध्यातल्या साध्या माणसाने जर वर्कशॉप केलं तरी तो कायरोचं आणि आपलं काय मायोफेशियल आणि विसरल तसंच परत निडलिंग, ट्राय निडलिंग हे इझी मध्ये करू शकतो आणि सेफ मध्ये करू शकतो. एवढं सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न डिवाइन स्ट्रेच मध्ये केला. हो, करणार की, नक्कीच करणार. कारण ह्याचा घरात, कारण असं एकही घर नाही की त्या घरामध्ये पेनवाला माणूस नाही. प्रत्येक घरात पेनवाला माणूस आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक घरात एक ट्रेनर असणं गरजेचंच आहे. ऍटलिस्ट त्यांनी बाकीचं काही नाही केलं तरी त्याला बाकीच्या गोष्टी माहित होतील की कुठल्या गोष्टीमुळे काय होतं आणि काय केल्यावर काय नाही. त्या गोष्टी जरी समजल्या तरी त्याचा खूप फायदा होईल. थँक्यू सर, धन्यवाद.